नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये दिग्गज नेते असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीचा आपण आढावा घेणार आहोत. वाखरी ग्रामपंचायतचा जर विचार केला तर या गावामधून नुकत्याच शुभांगी तुकाराम शिंदे या भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समितीवरती विजयी झालेले आहेत. अर्थातच वाखरी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी सभापती रामभाऊ ढेकळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि धडाडीचे नेते तुकाराम शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत. याबरोबरच शिवसेना राजे गटाचे नवनाथ ढेकळे हे या ठिकाणी प्रामुख्याने काम पाहत आहेत. गतवेळचा जर विचार केला तर 5 वर्षापूर्वी या ग्रामपंचायतीसाठी तिरंगी सामना झाला होता. 2200 मतदान असलेल्या वाखरी ग्रामपंचायतची 9 सदस्य संख्या असून आता आगामी सरपंच पद थेट हे ओबीसी खुला अर्थातच ओबीसी प्रवर्गामधून पुरुष किंवा महिला या ठिकाणी उभा राहू शकतात. गतवेळेस तिरंगी सामना झाला होता. यामध्ये राजे गटाचे 2 गट होते. यामध्ये त्यावेळी रामभाऊ ढेकळे हे राजे गटात होते, त्याचबरोबर रणजित तांबे आणि रामभाऊ ढेकळे असे 2 गट होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे यांच्या गटाला 5 जागा मिळाल्या होत्या, तर उर्वरित 4 जागांमध्ये 3 जागा या रणजित तांबे यांच्या राजे गटाला तर 1 जागा ही रामभाऊ ढेकळे यांच्या गटाला मिळाली होती. अर्थातच 5 वर्षामध्ये पुलाखालून बरेच पाणी गेलेले आहे आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद आता चांगलीच वाढली आहे. यामुळे कारण नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे जिल्हा परिषदचे विष्णुपंत लोखंडे आणि पंचायत समितीच्या सौ शुभांगी तुकाराम शिंदे यांना तब्बल 220 मतांपेक्षा जास्त मतांची आघाडी वाखरी गावामधून मिळाली. यामुळे आता पुन्हा एकदा थेट सरपंच आणि ग्रामपंचायतच्या 9 जागांसाठी किती उमेदवार रिंगणात उतरणार याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 3ही प्रबळ गटांनी म्हणजेच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना या तिघांनी मोर्चे बांधणे आता सुरू केले आहे. याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्तेही वाखरीमध्ये कार्यरत आहेत. आता आगामी कालावधीमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी स्वबळावरती 3ही नेते या ठिकाणी निवडणूक लढवणार का याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वाखरी गावातील विकास सेवा सोसायटीवरती तुकाराम शिंदे आबा यांचं वर्चस्व असून सर्व 13 संचालक हे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे आहेत. अर्थातच पुन्हा एकदा आता ग्रामपंचायतची यावेळची निवडणूक गतवेळीप्रमाणे तिरंगी होणार का की याबाबत या 3 पक्षातील 2 पक्ष एकत्र येणार याबाबतचा सस्पेन्स अद्याप काही सस्पेन्स आहे. याबाबत 3ही उमेदवारांना 3ही पक्षांच्या प्रमुखांना संपर्क साधला यावेळेस अद्यापही उमेदवार निश्चित केला नाही. मात्र भारतीय जनता पक्षाचे प्रमुख असलेले तुकाराम शिंदे हे ज्यांचं नाव ठरवतील ते शेवटी अंतिम असणार आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामभाऊ ढेकळे हे यांच्या माध्यमातून कोण उमेदवार रिंगणात उतरणार त्याचे अधिकार रामभाऊ ढेकळे यांनाच असणार आहेत. आणि तिसरीकडे शिवसेनेकडून मात्र नवनाथ ढेकळे यांच्या नावाची चर्चा आहे. ते स्वतःही या ठिकाणी रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत. आगामी कालावधीमध्ये आता काही दिवसातच वॉर्ड रचना तयार झालेली आहे. त्याचबरोबर आता अंतिम मतदार यादीही निश्चित होईल, वॉर्ड आरक्षणही निश्चित होईल आणि ग्रामपंचायतचा धुमधडाका सुरू होतानाच मोर्चे बांधणीलाही आता सुरुवात झालेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये बऱ्याच राजकीय उलटापालटी तालुक्यात झाल्या. वाखरी गावामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असताना आणि गतवेळीप्रमाणे आता पुन्हा एकदा तिरंगी सामना होणार का? कारण या ठिकाणी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ ढेकळे
आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम शिंदे यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. आगामी कालावधीमध्ये त्याही अगोदर फलटण पंचायत समिती जिल्हा परिषद साठी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढला होता. अशीच युती आता पुन्हा ग्रामपंचायतला राहणार की पुन्हा एकदा तुकाराम शिंदे आणि रामभाऊ ढेकळे यांच्यामध्ये संघर्ष राहणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. यावरतीच पुढच्या विजयाची गणितही अवलंबून राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? वाखरी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ग्रामपंचायतचं. तोपर्यंत धन्यवाद.